नमस्कार मित्रमैत्रिणींनो, निशास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण एक स्पेशल खास रेसिपी। चला तर मग आपण सुरुवात करूया। चला तर मग आपण आपल्या खास रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची भरलेली भाजी। तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ही आहे शिमला मिर्च, जी आपण पाव किलो आणलेली आहे बाजारामधून, पण याला वजन कमी असल्यामुळे खूप जास्त बसते, तर मी याच्यामध्ये अर्ध्या शिमला मिरची घेतलेली आहे। आणि ह्या शिमला मिरची आपण बाजारातून खरेदी करताना बघून घ्यायच्या आहेत की ह्या छोट्या साईजच्या घेतल्या पाहिजे। छोट्या घेतल्यामुळे चवीला पण छान लागतात आणि लवकरही शिजतात, त्यामुळे घेताना ह्या छोट्याच बघून घ्यायच्या आहे। शिमला मिरची बनवण्यासाठी आता आपण लागणारं साहित्य बघणार आहोत। तर हे आहे जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, चटणी, लसण, बेसन पीठ, कढीपत्ता, ही आपली धना पावडर आहे घरी बनवलेली, हे तेल आहे आणि हा भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, आणि हे मीठ, ही अर्धी वाटी मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग आता आपण आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया। शेंगदाणा कूट 1 वाटी, बेसन पीठ घेतलेला आहे 1 मोठा चम्मच, याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा टीस्पून हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा कढीपत्ता चटणी, धना पावडर 1 चम्मच, आणि मीठ घालणार आहोत आपण 1 चम्मच, कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण याच्यामध्ये। हे सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि यात आपण घालणार आहोत साधारण 1 मोठा चम्मच तेल, आणि याच्यामध्ये आपण लागल तसं पाणी घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। हे बघा, असं घट्टसर मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त पातळ पण नाही करायचं आहे। ते शिमला मिरचीमध्ये भरल्यावरती राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये व्यवस्थित। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे। तयार आहे आता आपला हा मसाला शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी। शिमला मिरची अशी आपल्याला भरून घ्यायची आहे व्यवस्थितपणे। बघा, छान भरून घ्यायचं आहे हे। खूप छान लागते ही शिमला मिरची। अशाच पद्धतीने आपण ह्या सर्व शिमला मिरची भरून घेणार आहोत। हे बघा, बघू शकता ह्या सर्व शिमला मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही पण ह्या सर्व शिमला मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। चला तर आपण आता राहिलेला मसाला आहे तो आपण आता व्यवस्थित पाणी घालून त्याचं थोडंसं पातळ मिश्रण करून घेऊया याचं। हे बघा, छानपैकी व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्या ज्या गठुळे असतात त्या पण फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे बघा, हे बघा, व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेला आहे। थोडं हे पातळ मिश्रण असं करून घेतलेलं आहे। हे बघा, असंच करून घ्यायचं आहे तुम्ही पण। चला तर आपण आता गॅसवरती कढई ठेवणार आहोत आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आपण गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी। आता आपण त्याला एक फोडणी देऊन भाजी शिजायला टाकणार आहोत। तेल टाकणार आहोत आपण, 1 मोठा चम्मच आहे तो अर्धा चम्मच घेतलेला आहे। आपण तेल आधी पण याच्यामध्ये वापरलेलं आहे, तर तुम्ही त्याचनुसार याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थितपणे गरम होऊन द्यायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, याच्यात टाकणार आहोत आपण आता लसण, लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या आहेत, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद ठेवलेली होती आपण, हळद घालून घेतली
घेतलेली आहे आणि त्यात घालणार आहोत आपण आपल्या या भरून घेतलेल्या शिमला मिरची. व्यवस्थित तेलामध्ये त्यात फ्राय करून घ्यायचं आहे थोडा वेळ. 2 ते 3 मिनिटांचा छान तेलामध्ये व्यवस्थित या शिमला मिरची फ्राय करून घ्यायचं आहे. 2 मिनिट झाले, व्यवस्थित फ्राय करून झाले की लगेच आपण जे मसाला मिक्स करून ठेवलेला होता राहिलेला तो आपण तिथे घालणार आहोत. तुम्हाला कितीपर्यंत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, तुम्हाला याच्यामध्ये किती पाणी घालायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता, त्यानुसार घालू शकता तुम्ही हे पाणी. हे बघा खूप छान टेस्ट लागते ह्या भाजीची. तुम्ही बनवून बघा ही भाजी. हे बघा एवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी घालून घ्या. मी किती शिमला मिरची घेतली त्याच्यावर पण डिपेंड असतं. त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालून घ्या आणि हे शिजल्यावरती पाहिजे तेवढं पाणी घालून आपण आता ही भाजी शिजायला ठेवूयात. त्याच्यावर आपण हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर शिजू देणार आहोत. 30 मिनिटं झालेली आहे आपली भाजी, आता व्यवस्थित शिजलेली आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, एकदम छान झालेली आहे भाजी. दिसायला पण एकदम छान दिसते. अशा पद्धतीने आपण भाजी शिजवून घ्यायची आहे. चला तर आता आपण वाटीत काढून घेऊया ही भाजी. हे बघा आपली भाजी तयार आहे आणि आपण आता ही वाटीत काढून घेतलेली आहे. खूप छान टेक्स्चर आलेलं आहे या भाजीला. हे बघा बघू शकता, हे बघा बघू शकता आपली भाजी खूप छान झालेली आहे. तिचा वास खूप खमंग सुटलेला आहे. खूपच मस्त दिसते ही भाजी, चवीला पण खूप. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिला बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.